झी म्युझिक प्रस्तुत प्रेम आहे तुझ्यावर या बहुप्रतीक्षित मराठी अल्बम सॉन्गच्या बाबत माहिती देण्यासाठी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या गाण्याची निर्मिती सचिन घोरपडे आणि शर्वरी साबळे यांनी केली असून 14 जानेवारी 2021 ला हे अल्बम सॉन्ग संपूर्ण महाराष्ट्रात झीच्या सर्व प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे। प्रेम आहे तुझ्यावर या गाण्याचे पोस्टर अनावरण करण्यात आले। प्रेक्षकांना यामध्ये एक मराठीतलं धमाल डान्सिकल गाणं बघायला मिळेल, एक नवीन चेहरा बघायला मिळेल जो फ्युचरमध्ये तुम्हाला खूप ठिकाणी परत दिसणार पण आहे। आणि गाणं बघितल्यानंतर एक फ्रेश लुक आणि एक धमाल की तुम्ही घरात बसून पण जेव्हा गाणं बघाल टीव्हीवर किंवा जेव्हा गाणं तुम्हाला दिसेल तेव्हा तुम्हाला नाचायची इच्छा नक्कीच होईल। एवढ्या या गाण्यातनं नक्कीच मला सांगता येईल। गाणं शूट झालं मंत्रा रिसॉर्टला, भोरपाशी एक रिसॉर्ट आहे। त्या सरांनी पण आम्हाला जेव्हा शर्वरी मॅडमने फोन केला त्यांना की आम्हाला असं लोकेशन पाहिजे, तर त्यावेळेला त्यांनी लगेच म्हटलं की हो तुम्ही इथे या शूट करा। आम्ही ते लोकेशन पाहिलं आणि आवडलं पण, तर त्यानंतर आम्ही एका दिवसात अख्खं गाणं शूट केलं। ही अख्ख्या टीमची मेहनत आहे की ज्या पद्धतीने सकाळी 7-8 वाजता गाणं सुरू झालं आणि 5-5:30पर्यंत, कारण का पावसाळे दिवस होते आणि पाऊस पण मध्ये येऊन जाऊन करत होता, त्यामुळे एका दिवसात एवढं अख्खं गाणं शूट करणं, त्याप्रमाणे धावपळ करणं, मध्ये ऊन पण होतं, सगळे थकत पण होते, पण टीमनी साथ नाही सोडली आणि सगळे त्या क्षणाला तिथे जिथे आपल्याला काय शूट करायचं त्याप्रमाणे पळत राहिले। आणि आम्ही जे टार्गेट ठेवलं होतं की एका दिवसात अख्खं गाणं शूट करून लोकांसमोर आणण्यात, ते आज तुमच्यासमोर येतं। थँक्यू माझ्या सर्व टीमला, स्पेशली सर, मॅम, माझी फॅमिली, सगळेच ज्यांनी लिहिलं आहे गाणं, गायलं आहे गाणं, सपोर्ट केला आहे, त्यांना सगळ्यांना मी थँक्यू म्हणतो। आणि तयारी तर खूप अशी करावी लागली, जसं की स्टार्टिंगपासून गाण्याच्या बीटपासनं ते सगळे आम्ही टीमवर्कनी सगळं हे केलं, तसं सगळे सपोर्टला होतेच तसे। परत काय कॉस्ट्यूम लागणार त्या दिवशी, परत हिरोईनला काय कॉस्ट्यूम लागणार, परत गाणं कोणत्या लोकेशनला शूट करायचं, हे सगळं स्टार्टिंगपासूनच चाललं होतं। थँक्स सगळ्यांना ज्यांनी एवढा सपोर्ट केला आणि गाणं आज मी बघितलंच। यावेळी या गाण्यातील कलाकार सिने अभिनेत्री जेबा शेख, बॉलिवूड डान्सर, कोरिओग्राफर आणि निवेदित अभिनेता कमलेश शर्मा, प्रोड्युसर उषा शर्मा, शर्वरी साबळे, विकी शर्मा, दिग्दर्शक चेतन चावडा, सहदिग्दर्शक आणि कोरिओग्राफर सचिन घोरपडे, गीतकार जतीन शर्मा, संगीतकार आणि गायक प्रशांत फसगे, छायाचित्रण संचालक भूषण काटकर आणि पोस्टर संपादक उमेश गोडसे आदी उपस्थित होते। तसं बघायला गेलं तर होम प्रोडक्शन म्हणजे घरचंच गाणं, तर कमलेशला पण आम्हाला लॉन्च करायचं होतं आणि झेबाला ऑलरेडी एक्सपिरियन्स होताच, ती बऱ्याच गाण्यांमधनं वर आलेली आहे। सो आम्ही असं विचार केला की जर का आपल्याच माणसाला आपण थोडंसं ह्याच्यामध्ये घेतलं तर होऊ शकतं की त्यालाही पुढे ब्रेक्स मिळू शकतील। आणि शिवाय त्याच्या व्यतिरिक्त आम्ही डान्सर कोरिओग्राफर असल्यामुळे आमची एक स्वतःची सचिन डान्स अकॅडमी शाखा आहे, तर असे आमच्याकडे नवोदित कलाकार येतात, तर त्यांनासुद्धा हा एक्सपिरियन्स आम्हाला देता येईल की तुम्ही न घाबरता, न मागे होता, थोड्या कमी ह्याच्यामध्ये पण आपण एक चांगले असे अनुभव शेअर करून त्यांना असे नवीन गाणे किंवा पिक्चरमध्ये आपण त्यांना एक चान्स देऊ शकतो। या हिशोबाने आम्ही थोडासा हा प्रयत्न केला आहे की हे गाणं करत असं होऊ शकतं की आपण पुढे कधी फिल्ममध्ये पण जाऊ शकतो, ह्या हिशोबाने आम्ही हे केलं आहे प्रोड्यूस। ह्या गाण्याचे बोल जे आहेत ते मी लिहिलेले आहेत। ॲक्च्युली जेव्हा गाण्याचे बोल जेव्हा लिहिताना हे लॉकडाऊनचा पूर्ण पिरियड होता आणि मी बाळाला ट्रॉली घेऊन मध्ये फिरत होतो, म्हणजे ही जी टॅगलाईन जी आहे आपली, का प्रेम आहे तुझ्यावर, ॲक्च्युली त्या बाळाला डेडिकेट केलं होतं। पण जेव्हा स्लोली जेव्हा ते गाणं पहिलं जे स्टॅन्झ पूर्ण मी तयार केलं, त्यामध्ये आमची जे शर्वरी मॅडमला मी पाठवलं, आम्ही असंच गाणं आहे, हे ॲक्च्युली माझं सेकंड गाणं आहे। त्याच्या आधी मी हे गाणं हिंदीमध्ये लिहिलं होतं, फोक सॉन्ग होतं ते, आणि जेव्हा ते पाठवलं त्यांना ते म्हणले नाही हे बेस्ट आहे, तू कंटिन्यू कर। ते कंटिन्यू केल्यानंतर पूर्णपणे मग शर्वरी मॅडमनी यांना पाठवलं, प्रशांत फसगे सरांना, मग त्या पद्धतीने कंपोज आणि सिंगिंग केलं। इट वॉज अ टेरिफिक, म्हणजे मी सुद्धा आश्चर्य मला वाटलं हे जे गाणं खरंच